हॅलो फ्रेंड्स, मी रुचिता स्वागत करते पुन्हा एकदा इंग्लिश ग्रामर या आपल्या ऑनलाईन व्हिडिओ कोर्समध्ये। आपण कंजंक्शन हा पार्ट शिकत आहोत आणि कंजंक्शन मध्ये आज आपण 3 कंजंक्शन पाहणार आहोत। फर्स्ट आहे अंटिल, सेकंड आहे अनलेस आणि तिसरं म्हणजे इफ। तर या तिघही कंजंक्शनचा अभ्यास आज आपण करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या न्यू सेशनला आणि पहिलं कंजंक्शन बघूया अंटिल। तर अंटिल या कंजंक्शनचा वापर कशा पद्धतीने आपण करत असतो ते अगोदर समजून घेऊया। तर अंटिल हे जे कंजंक्शन आहे, अंटिल हे कंजंक्शन आपण काय डिनोट करतं? अंटिल हे कंजंक्शन आपण टाइम डिनोट करण्यासाठी वापरत असतो। तर अंटिल हे कंजंक्शन इट डिनोट्स टाइम ओनली। ठीक आहे, तर अंटिल हे कंजंक्शन आपल्याला वेळ दर्शवत असतं। सेंटेन्स मध्ये ज्यावेळेस वेळ दर्शवली जाते त्यावेळेस आपण अंटिल या कंजंक्शनचा वापर करत असतो। एक्झाम्पल बघूया। यू वेट हियर until I come back। ठीक आहे, तर सेंटेन्स लिहिले मी, यू वेट हिअर अंटिल आय कम बॅक। तर तू काय कर, वेट हिअर म्हणजेच काय, वाट बघ, अंटिल तोपर्यंत किंवा त्या वेळेपर्यंत, आय कम बॅक मी परत येईपर्यंत, म्हणजेच मी परत येईपर्यंत तू वाट बघ। तर अंटिल हा जो शब्द आहे, अंटिल हा जो कंजंक्शन आहे, काय दर्शवत आहे? वेळ दर्शवत आहे। तर अर्थ काय होतो सेंटेन्सचा की मी परत येईपर्यंत तू माझी वाट बघ। तर वेळ जी आहे ती या सेंटेन्स मधनं आपल्याला कळत आहे की त्या वेळेपर्यंत वाट बघ ज्या वेळेपर्यंत मी येथे परत येत नाही। तर आपल्याला समजतं की अंटिल हे जे कंजंक्शन आहे ते आपल्याला काय दर्शवतं? टाइम दर्शवतं, आपल्याला वेळ दर्शवतं। तर तुम्हाला समजलंच असेल की अंटिल या कंजंक्शनचा वापर आपण वेळ दर्शवण्यासाठी करत असतो। सेकंड कंजंक्शन आहे अनलेस। आता अनलेस या कंजंक्शनचा वापर कशासाठी होतो ते आपण बघूया। तर अनलेस हे जे कंजंक्शन आहे, हे कंजंक्शन आपल्याला इट डिनोट्स, अनलेस डिनोट्स कंडिशन। तर अनलेस काय डिनोट करतं? कंडिशन। आता कंडिशन म्हणजे काय? परिस्थिती। ज्या पद्धतीने अंटिल हे आपल्याला टाइम डिनोट करतं त्याच पद्धतीने अनलेस हे आपल्याला काय डिनोट करतं? कंडिशन डिनोट करतं, आपल्याला परिस्थिती जी असते ती जर सेंटेन्स मधनं दर्शवत असेल तर आपण अनलेस या कंजंक्शनचा वापर त्या सेंटेन्स मध्ये करू शकतो। एक्झाम्पल बघूया। अनलेस यू वर्क हार्ड you will not pass the exam। ठीक है, अनलेस यू वर्क हार्ड यू विल नॉट पास द एग्जाम। तर अनलेस आपण सुरुवातीला वापरलेला आहे, अनलेस हे कंजंक्शन आपण सुरुवातीला वापरलेलं आहे। जर तू कठीण परिश्रम केले नाही, यू विल नॉट पास द एग्जाम, तर तू परीक्षा पास होणार नाही। या सेंटेन्स मध्ये काय दर्शवत आहे? परिस्थिती दर्शवत आहे, एक कंडिशन आहे। कंडिशन काय? जर तू अभ्यास केला नाही तर तू एक्झाम पास होणार नाही। ठीक आहे, तर ही कंडिशन आहे की तुला अभ्यास करावा लागेल। ठीक आहे, तर तू अभ्यास करशील तर तू एक्झाम पास होशील असं त्या आपल्याला तिथे सांगायचं आहे। तर कंडिशन दर्शवण्यासाठी आपण अनलेस या कंजंक्शनचा वापर केलेला आहे। पण फ्रेंड्स, आपल्याला एक्झाम मध्ये एरर कशावर विचारले जातात त्यावर देखील फोकस करणं गरजेचं आहे। आपल्याला एक्झाम मध्ये एरर विचारले जातात ते मी तुम्हाला सांगते। एरर हा आपल्याला कंजंक्शन वर विचारला जातो। ठीक आहे, तर बघूया तो कसा।
आता कंजंक्शनवर विचारला जातो तर कसा, तर आपल्याला एक सेंटेन्स दिला जाईल आणि विचारलं जाईल की या सेंटेन्समध्ये कोणतं कंजंक्शन फिट होतं. ठीक आहे, मग तुम्हाला ऑप्शन मध्ये अनटिल किंवा अनलेस आणि अजून 2 ऑप्शन दिले जातील. तर ज्या वेळेस तुम्हाला असं कळतंय की हे सेंटेन्स जे आहे ते आपल्याला टाइम दर्शवत आहे, तर त्यावेळेस तुम्ही कसला वापर कराल, अनटिलचा वापर कराल. पण सेंटेन्स मधून जर कंडिशन आपल्याला कळत असेल, परिस्थिती जर आपल्याला कळत असेल, तर त्यावेळेस आपण सेंटेन्स मध्ये अनलेस याच कंजंक्शनचा वापर करतो. तर तुम्हाला समजलं असेल की कंजंक्शनवर आपल्याला एरर हा विचारला जाऊ शकतो. सेकंड आहे निगेटिव्ह वर्ड्स. तर निगेटिव्ह वर्ड्सवर देखील आपल्याला एरर हा विचारला जाऊ शकतो. आता तो कशा पद्धतीने ते आपण बघूया. मी एक एक्झाम्पल देते. अनलेस you do not work hard, you will not pass the exam. Okay. Unless you do not work hard, you will not pass the exam. आता या सेंटेन्स मध्ये जर बघितलं तर सेंटेन्स मध्ये सुरुवातीला अनलेस हे कंजंक्शन वापरलेलं आहे, त्यानंतर सब्जेक्ट यू वापरलेला आहे आणि त्यानंतर डू नॉट म्हणजे नॉट हा जो वर्ड आहे तो वापरलेला आहे. तर नॉट हा वर्ड काय आहे, निगेटिव्ह वर्ड आहे आणि त्यानंतर लिहिले वर्क हार्ड. नेक्स्ट आहे यू विल नॉट पास द एक्झाम. आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, तर अनटिल आणि अनलेस हे दोघही शब्द काय आहेत, ते ऑलरेडी निगेटिव्ह वर्ड्स आहेत. ठीक आहे, तर अनटिल आणि अनलेस हे दोघही निगेटिव्ह वर्ड असल्यामुळे आपण मागेच बघितलं होतं की एका सेंटेन्स मध्ये 2 निगेटिव्ह वर्ड्स आपण वापरू शकत नाही. म्हणून जर या सेंटेन्स मध्ये अनलेस हा निगेटिव्ह वर्ड सोबत नॉट हा निगेटिव्ह वर्ड आपण वापरू शकतो का, अजिबात नाही. ठीक आहे, तर हे सेंटेन्स का चुकीचं आहे, कारण एका सेंटेन्स मध्ये आपण एकच नॉट किंवा एकच निगेटिव्ह वर्ड वापरू शकतो. ठीक आहे, तर अनलेस यू वर्क हार्ड हेच सेंटेन्स बरोबर आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही अनलेस यू डू नॉट वर्क हार्ड. तर नॉटचा वापर आपण सेंटेन्स मध्ये करू शकत नाही. आता हा नॉट तर चुकीचा आहे. तुम्ही म्हणाल की तुम्ही इथे नॉट लिहिलेला आहे आणि या सेंटेन्स मध्ये देखील आपण अनलेस हे कंजंक्शन वापरलेलं आहे. पण मित्रांनो एक लक्षात ठेवा, आपण इथे कॉमा दिलेला आहे आणि कॉमा नंतर जे आहे ते सेकंड सेंटेन्स आहे, म्हणजे सेंटेन्सचा सेकंड पार्ट आहे. तर हा जो नॉट आहे किंवा हा जो नॉट आहे तो बरोबर आहे, त्यामध्ये काहीही एरर नसल्यामुळे ते सेंटेन्स काय आहे, बरोबर आहे. परंतु येथे अनलेस यू नॉट वर्क हार्ड असं जर म्हटलं तर या नॉट मुळे हे पूर्ण सेंटेन्स काय होईल, चुकीचं होईल. तर आपण 2 गोष्टी समजून घेतल्या की कंजंक्शनवर एरर कशा पद्धतीने विचारला जातो एक्झाम मध्ये, निगेटिव्ह वर्ड्सवर कशा पद्धतीने एरर विचारला जातो एक्झाम मध्ये. आता तिसरी गोष्ट आपण पाहणार आहोत की तिसरी गोष्ट आहे टेन्सवर देखील आपल्याला एरर विचारला जातो. कशावर, टेन्सवर देखील आपल्याला एरर विचारला जातो. तो कशा पद्धतीने ते आपण बघूया. तर टेन्सवर असा एरर विचारला जातो, एक एक्झाम्पल लिहिते. अनलेस यू विल वर्क हार्ड, you will not pass the exam. Okay, unless you will work hard, you will not pass the exam. जर तू अभ्यास केला नाही तर तू एक्झाम पास होणार नाही. तर या सेंटेन्स मध्ये आपण अनलेस हे कंजंक्शन वापरलेलं आहे आणि त्यानंतर यू हा सब्जेक्ट नंतर आपण काय वापरलेला आहे, विल. तर विल आपल्याला दाखवतो फ्युचर टेन्स. विल काय दाखवतो, फ्युचर टेन्स आपल्याला दर्शवतो. आणि लक्षात ठेवायचं आहे की अनलेस किंवा अनटिल सोबत आपण कधीही फ्युचर टेन्सचा वापर करत नाही. परत एकदा सांगते, अनटिल आणि अनलेस सोबत आपण कधीही
फ्युचर टेन्सचा वापर करत नाही. आपण नेहमी अंटिल आणि अनलेस सोबत सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. कसला वापर करतो? सिंपल प्रेझेंट टेन्सचाच वापर करतो. तर टेन्सवर आपल्याला अशा पद्धतीने देखील एरर विचारला जाऊ शकतो. तर आता तुम्ही म्हणाल की ते यू विल नॉट पास द एक्झाम आहे, तर इथे देखील विल वापरलेला आहे. मी परत तेच सांगेल की जो कॉमा आहे तर कॉमा नंतर आपण सेंटेन्सचा दुसरा पार्ट आहे, त्याच्यामुळे हे जे सेंटेन्स आहे ते आपण फ्युचर टेन्स मध्ये लिहू शकतो. परंतु अनलेस सोबत जे सेंटेन्स आहे ते आपण फ्युचर टेन्स मध्ये लिहू शकत नाही. आपल्याला ते सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा इंडेफिनाइट टेन्स मध्येच लिहावं लागेल. तर हे जे सेंटेन्स आहे ते पूर्णपणे बरोबर आहे. कारण का ते सांगते, येथे कंजंक्शनचा एरर आहे का? नाही. येथे निगेटिव्ह वर्डचा एरर नाहीये आणि इथे टेन्सचा देखील एरर नाहीये. परत एकदा सांगते, अनलेस यू वर्क हार्ड, येथे कंजंक्शन अनलेस हे बरोबर वापरलं गेलेलं आहे, कारण तेथे काय दाखवतं? कंडिशन दाखवतं. त्यानंतर तेथे कोणताही निगेटिव्ह वर्ड वापरला गेलेला नाहीये. अनलेस यू नॉट वर्क हार्ड जर असतं तर ते सेंटेन्स चुकीचं असतं, परंतु तिथे निगेटिव्ह वर्ड वापरलेला आहे का? नाही. म्हणून तो देखील एरर येथे येत नाही. नेक्स्ट आहे टेन्सचा एरर. तर टेन्स कोणता आहे? अनलेस यू वर्क हार्ड सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजेच टेन्सचा देखील एरर त्या सेंटेन्स मध्ये नाहीये. आणि पुढचं सेंटेन्स तर बरोबर आहे, यू विल नॉट पास द एक्झाम. यू विल नॉट पास द एक्झाम म्हणजेच हे जे सेंटेन्स आहे ते अतिशय बरोबर सेंटेन्स आहे. परंतु हे सेंटेन्स किंवा त्याच्या पुढचं जर सेंटेन्स बघितलं, या दोघही सेंटेन्स मध्ये एरर दिलेला आहे. या सेंटेन्स मध्ये निगेटिव्ह वर्डवर एरर आहे आणि पुढच्या सेंटेन्सवर टेन्सवर एरर आपल्याला दिलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला फक्त पाठांतर नाही करायचंय. आपल्याला एरर कशा पद्धतीने दिले जातात, आपल्याला एक्झाम्पल जे आहे ते कोणत्या गोष्टीने किंवा कसं सॉल्व्ह करायचंय, कोणकोणत्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना, त्यावर विचार करणं देखील महत्वाचं असतं. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी आहे ती अतिशय व्यवस्थित सांगत आहे. स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक गोष्ट शिकत आहोत. तर तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर नक्कीच या बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. नेक्स्ट बघूया. तिसरं कंजंक्शन आहे आपलं इफ. आता इफ या कंजंक्शनचा वापर कशा पद्धतीने केला जातो ते आपण बघूया. इफ या हे जे कंजंक्शन आहे ते आपल्याला कंजंक्शन म्हणून तर त्याचा वापर करत असतो कंडिशन दाखवण्यासाठी. कशासाठी? कंडिशन दाखवण्यासाठी. तर कंडिशन दाखवण्यासाठी कसा वापर केला जातो ते बघूया अगोदर. तर इफ यू विल नॉट वर्क हार्ड, you will not pass the exam. ठीक आहे. तर या सेंटेन्स मध्ये इफ ने काय दर्शवलेलं आहे? कंडिशन दर्शवलेली आहे, म्हणजेच काय? परिस्थिती दर्शवलेली आहे. इफ याने काय दर्शवलेलं आहे? कंडिशन दर्शवलेली आहे. जर तू कठीण परिश्रम केले नाही तर तू काय होशील? फेल होशील. आता इफ सोबत आपण इथे नॉट वापरलेला आहे आणि काय वापरलेला आहे? विल, म्हणजे फ्युचर टेन्स पण वापरलेला आहे आणि निगेटिव्ह वर्ड देखील वापरलेला आहे. मग इफ सोबत आपण फ्युचर टेन्स आणि निगेटिव्ह वर्ड वापरू शकतो का? तर हो, इफ सोबत आपण फ्युचर टेन्स देखील वापरू शकतो. म्हणजेच इफचे जे सेंटेन्स आहे ते आपण फ्युचर टेन्स मध्ये देखील लिहू शकतो आणि इफच्या सेंटेन्स मध्ये आपण निगेटिव्ह वर्ड देखील वापरू शकतो. तर या सेंटेन्स मध्ये कोणताही एरर नाहीये. इफ यू विल नॉट वर्क हार्ड, यू विल नॉट पास द एक्झाम. तर हे कंडिशन विषयीचं आपण सेंटेन्स बघितलं. त्याचप्रमाणे इफचा वापर केला जातो तो अनसर्टन्टी दर्शवण्यासाठी. अनसर्टन्टी म्हणजेच काय? अनिश्चितता ज्यावेळेस आपल्याला दर्शवायची असेल. अनसर्टन्टी म्हणजे अनिश्चितता.
तर अनिश्चितता दर्शवण्यासाठी देखील आपण इफ या कंजंक्शनचा वापर करत असतो. ठीक आहे, एक्झाम्पल बघूया. I don't know if he come. ठीक आहे, आय डोंट नो इफ ही कम हे एक सेंटेन्स आपण घेतलेलं आहे की मला माहित नाही ती येईल किंवा नाही. तर ठीक आहे, तर इफ हे कंजंक्शन आपण कशासाठी वापरलेलं आहे की मला माहित नाहीये, ते अनिश्चित आहे की तो, सॉरी परत एकदा सांगते, आय डोंट नो इफ ही कम, मला माहित नाही की तो येईल. म्हणजेच काय, येथे अनिश्चितता दर्शवलेली आहे, अनसर्टन्टी दर्शवलेली आहे की मला माहित नाही तो येईल का. ठीक आहे, तर अनसर्टन्टी दर्शवण्यासाठी आपण इफ या कंजंक्शनचा वापर या सेंटेन्स मध्ये केलेला आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला अजून एक गोष्ट येथे लक्षात ठेवायची आहे, इफ सोबत आपण कधीही ऑर वापरत नाही. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, इफ सोबत आपण कधीही ऑर वापरू शकत नाही. तुम्ही जर म्हटलं आय डोंट नो इफ ही कम ऑर नॉट. ठीक आहे, आय डोंट नो इफ ही कम ऑर नॉट असं जर म्हटलं तर सेंटेन्स काय असेल, पूर्णपणे चुकीचं असेल. कारण आपण बघितलं की इफ सोबत आपण नेहमी ऑरचा वापर कधीच करत नाही. म्हणून सेंटेन्स मध्ये जर ऑर वापरलं इफ सोबत, इफ या कंजंक्शन सोबत, तर ते सेंटेन्स काय असेल, पूर्णपणे चुकीचं असेल. तर सेंटेन्स काय आहे, आय डोंट नो इफ ही कम, म्हणजेच मला माहित नाही की तो येईल, मला याची निश्चिती नाहीये की तो येईल. तर अनसर्टन्टी दर्शवण्यासाठी तसेच कंडिशन दर्शवण्यासाठी आपण इफ या कंजंक्शनचा वापर सेंटेन्स मध्ये करत असतो. तर फ्रेंड्स, आजच्या सेशन मध्ये आपण 3 कंजंक्शन पाहिलं. पहिलं कंजंक्शन आपण अनलेस पाहिलं, अंटिल पाहिलं. तर अंटिल मध्ये आपण बघितलं की अंटिल आपल्याला टाइम डिनोट करताना दिसतो. सेकंड कंजंक्शन आपण अनलेस बघितलं, अनलेस हा आपल्याला परिस्थिती किंवा कंडिशन दर्शवतो. तर आपण बघितलं की त्यावर कशा पद्धतीने एरर विचारले जातात. कंजंक्शनवर एरर विचारला जातो, निगेटिव्ह वर्डवर एरर विचारला जातो, त्याचप्रमाणे टेन्सवर देखील एरर विचारला जात असतो. त्यानंतर आपण तिसरा कंजंक्शन पाहिलं इफ. इफ हे कंजंक्शन कंडिशन देखील दर्शवतं, त्याच पद्धतीने अनसर्टन्टी म्हणजेच अनिश्चितता देखील दर्शवते. तर त्यावर एरर कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो ते देखील आपण बघितलं. पुन्हा भेटूया असंच एका न्यू सेशन मध्ये. हॅव अ नाईस डे.